नमस्कार मंडळी. आज आपण कुंतीच्या वानामागील पौराणिक कथा, कुंतीचे वान काय असते आणि हे वान कधी दिले जाते, कशासाठी दिले जाते, हे सर्व माहिती या व्हिडिओत बघणार आहोत. कारण नुकतीच आता मकर संक्रांत होऊन गेलेली आहे आणि वानाचे महत्त्व या पंधरवड्यामध्ये खूप असते. स्त्रिया एकमेकीला वान देतात, हळदी कुंकू करतात. तर कुंतीचे वान म्हणून ही एक प्रसिद्ध असलेली पौराणिक कथा ती काय आहे हे या व्हिडिओत आपण जाणून घेऊ. तुम्हाला माहितीच आहे की आपलं चॅनल रेसिपीचं आहे, परंतु आपले संस्कार, आपली पद्धत, आपली रीत रेसिपीच नव्हे तर ही सर्व माहितीही आपण माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेत असतो. तर अशीच एक माहिती मी आज आपल्यासाठी घेऊन आलेली आहे. कुंतीचे वाण म्हणजे मकर संक्रांतीच्या निमित्तानं सुवासिनीकडून एकमेकींना दिले जाणारे सौभाग्य समृद्धीसाठी हे वाण प्रतीक मानले जाते. तसेच या वाणामध्ये भेटवस्तू ज्या मागे महाभारतातील कुंतीच्या कथेचा संदर्भ आहे, जिथे तिने मुलांच्या दीर्घ आयुष्यासाठी सूर्याची उपासना करून काही वस्तूचे दान केले. यामध्ये विविध धान्य, तीळ, गहू, हरभरे, ऊस, बोरे, हळद कुंकू, सुगंधी द्रव्ये आणि काही वेळा बांगड्या, मंगळसूत्र यासारख्याही वस्तूचा समावेश आहे, जो सौभाग्य आणि समृद्धीचे प्रतीक मानला जातो. आपल्याला माहीतच आहे की महाभारताच्या काळात माता कुंतीने पांडवाच्या म्हणजेच कर्णाच्या, विशेषतः कर्णाच्या दीर्घ आयुष्यासाठी आणि विजयासाठी मकर संक्रांतीच्या काळात भगवान सूर्याची उपासना केली होती. त्यालाच कुंतीचे वाण असे म्हटले जाते. संक्रांतीच्या सणामध्ये हळदी कुंकू करताना सुवासिनी एकमेकींना हे वाण देतात. हे वाण म्हणजे नवीन लग्न झालेल्या मुलींनी किंवा सुवासिनींनी दिले जाते, जेणेकरून त्यांना सौभाग्य आणि समृद्धी प्राप्त व्हावी असे मानले जाते. हे वाण म्हणजे सौभाग्याचे, सुखी आणि समृद्धी जीवनाचे प्रतीक आहे. आणि विशेषतः कुंतीचे वाण म्हणजे आपल्या ऐपतीप्रमाणे 5, 7, 14 जणांना सौभाग्य अलंकाराचे वाण सुपामध्ये किंवा एखाद्या टोपलीमध्ये देतात. त्यामध्ये 14, 16 अशा वस्तू असतात, अलंकाराच्या वस्तू असतात. आणि विशेष म्हणजे हे वाण झाकून दिले जाते, त्यालाच कुंतीचे वाण असे म्हणतात. माता कुंतीने मुलाच्या दीर्घ आयुष्यासाठी हे दान दिले होते. मकर संक्रांतीपासून रथसप्तमीपर्यंत हळदी कुंकवाचे कार्यक्रम चालतात. यात अनेक सुवासिनी कुंतीचे वाण लुटतात. महाभारतातील माता कुंतीच्या नावावरून ओळखले जाणारे हे वाण विशेषतः आरोग्य आणि कुटुंबाच्या सुख समृद्धीसाठी दिले जाते. या पंधरवड्यामध्ये जर तुम्हाला कुंतीचे वाण द्यायचे असेल आणि त्या कुंतीच्या वाणामध्ये काय काय द्यायचं तर बघा: हळद कुंकू, काचेच्या बांगड्या, काळी पोत किंवा कंगवा, आरोग्यदायी फळे जसं की बोरं, ऊसाची कापे, हरभरे, गाजर, धान्य, गूळ, तीळ, तिळगुळाचे लाडू किंवा तिळाची वडी अशा विशेष वस्तू आणि काही आपल्या इच्छेनुसार आपण कुंतीचे वाण म्हणून ह्या वस्तू आपण देऊ शकतो. त्यामध्ये तुम्ही स्टीलची भांडी, डबे, काही वस्तू त्यासुद्धा देऊ शकतो. सुवासिनींना घरी बोलवून हे वाण दिले जाते. वाण देण्यापूर्वी सुवासिनीचे औक्षण केले जाते, त्यांना हळद कुंकू लावले जाते. कुंतीचे वाण हे अक्षयदान म्हणून हे वाण श्रद्धेने दिले जाते आणि याचे फळही कधीही संपत नाही. मकर संक्रांतीच्या शुभ काळात जेव्हा सूर्य उत्तर दिशेला मार्गस्थ होतो, तेव्हा दिलेले हे दान माता कुंतीप्रमाणेच आपल्या कुटुंबाला शक्ती आणि संरक्षण प्रदान करते, अशी भावना महिलांमध्ये आहे. तर वाण देण्याची पद्धत: पहिले वाण तुळशीला, दुसरे वाण देवाजवळ ठेवावे, नंतरचे वाण घरातील सासू, नणद किंवा जावा यांना द्यावे आणि बाकीचे वाण इतर महिलांना द्यावे. पुरातन काळापासून चालत आलेल्या आपल्या भारतीय संस्कृतीच्या प्रथा, परंपरा अगाध आहेत. आपल्याला अखंड सौभाग्य लाभण्यासाठी आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये महिलांनी खूप मोठा त्याग केलेला आहे. पुरातन काळापासून पतीला परमेश्वर मानले जाते. त्यांचे उदंड आणि निरोगी आयुष्यासाठी प्रार्थना केली जाते. अनेक प्रकारची व्रतही केली जातात. म्हणून असं म्हणतात, जन्मात येऊन एकदा तरी कुंतीचं वाण द्यावं. म्हणून हा व्हिडिओ मी आपल्यासाठी खास तयार केलेला आहे. सर्वप्रथम वाणाची पद्धत ही महाभारतापासून चालू झालेली आहे. गांधारीने हे वाण महाराज पांडू यांची भार्या राजमाता कुंती यांना दिले. त्यावेळी कुंती ही महाराज पांडूसोबत रानात राहत होते. गांधारी त्यावेळी तिच्याकडे गेली. त्यावेळेस तिने तिची असलेली प्रचंड महासेना, पायदळ, घोडदळ तसेच मोठा अवाढव्य असा सैन्यफाटा आपल्या श्रीमंतीचे प्रदर्शन करून हे सौभाग्याचं वाण कुंतीकडे घेऊन गेली.
गुळाचे प्रकार, तिळगुळाचे नाना विविध प्रकारचे लाडू, हिरे, जवाहर, रत्न, माणिक, मोती, नवीन वस्त्रे असे अनेक उपहार घेऊन वनात गेली. थोडेसे का होईना गांधारीच्या मनात किलमिश आले होते. माझ्यासारखे कुणीच हे वाण देऊ शकणार नाही. आज मी देत आहे. उद्या माझे 1.25 पटीने करून माझी मला परत दे, असं कुंतीला तिने म्हटलं. असे म्हणून गांधारीने कुंतीला वाण दिले. पुढे संक्रांतीचा पर्व आला. त्यानंतर कुंतीलाही प्रश्न पडला की मी आता हे वाण कसे परत करणार. माझ्याकडे तर काहीच नाही. कुठली सेना नाही, दल नाही, इतर साधनही नाही. या विचारात कुंती दुःखी राहू लागली. सतत विचार करू लागली. भीम आणि अर्जुनाला प्रश्न पडला. त्यांनी इंद्राकडून इंद्राचा ऐरावत नावाचा हत्ती मागवला आणि या हत्तीवर बसून राजमाता कुंतीने गांधारीला वाण दिले. तेव्हा कुंतीने सांगितले की हा भाग्याचा अलंकार आहे. हे दिले घेतल्याने सौभाग्य वाढते, आपल्या मुलांना दीर्घ आयुष्य मिळते. पण यामध्ये स्पर्धा आणि परामर्श नको. सढळ हाताने आणि हसत मुखाने दिल्यावर त्याचे समाधान वाटते. हे वाण अंतःकरणातून द्यायला हवं. जनमानसासाठीही ते देता घेता यावं, यासाठी हे वाण कुंतीचे वाण म्हणून या नावानं ओळखलं जाऊ लागलं. तिथूनच ही खरोखर प्रथा सुरू झालेली आहे. इतरांनाही देण्यासाठी पहिलं वाण फक्त घरात न देता, वाद न होता, इतर मंडळींनाही बोलवून, इतर आपल्या आप्तेष्ट, नातेवाईक किंवा मैत्रिणींना बोलवून हे वाण दिलं जातं. फक्त घरामध्ये वाण दिल्याने महाभारत घडलं, ही गोष्ट आपल्यासमोर आहे. असे होऊ नये यासाठी वाण एकाच घरात न देता बऱ्याच सुवासिनींना बोलवून हे वाण देण्याची पद्धत सुरू झालेली आहे. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून ही माहिती सर्वांना होईल. आणि वाण काय द्यायचे, कसे द्यायचे, कुठल्या प्रकारचे द्यायचे, कधी द्यायचे, हे सर्व माहिती तुम्हाला होईल. ही माहिती आपल्यासाठी जर नवीन असेल आणि माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर खरोखर व्हिडिओला एक लाईक आणि एक कमेंट अवश्य करा. आणि हा व्हिडिओ तुम्ही कुठून बघता तेही व्हिडिओमध्ये लिहायला विसरू नका. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद मंडळी.